आपण सुरुवात आपले यजमान आहेत दत्ताचे आजचे, त्यांच्यासाठी एकदा टाळ्या वाजवून करूया. सर्व योगिता, विनय आणि त्यांच्या फॅमिलीसाठी खूप खूप धन्यवाद. अतिशय सुखद अनुभव होता आमचा. एक जन्मभूमीचं वर्णन आहे त्यात. समोर उडिया डान्समध्ये सादर करत आहे उडिया गाणं. धन्यवाद. चरण तले वंदे जननी जन्मभूमि मोर शांति विधायिनी पद्मनयन चारु मुग्ध मधुकर नेत्र नीलोत्पल पूरित कीरति सरिता गाए कल कल नादिनी कल कल नादिनी कल कल नादिनी कंज चरण तले वंदे जननी जन्मभूमि शांति विधायिनी कंज चरण तले वंदे जननी जन्मभूमि मोर शांति विधायिनी वंदे जननी अगबाई लागली कर जगाला उन्हाची केवढी झळ थोडी न थोडकी लागली
लागली फार, थोडी न थोडकी लागली फार, डोंगराच्या डोळ्याला पाण्याची धार. गंगूबाई 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 गंगूबाई. निसर्ग रंग ह्या विषयावरती आपण विविध गाणी आज ऐकणार आहोत आणि त्यामुळे योगितांनी सुचवलेल्या विषयानुसार आपण हा निसर्ग रंग हा विषय घेतलेला आहे. एकूणच आज आपण बघितलं सकाळपासून इथलं निसर्गरम्य वातावरण, फळं फुलं, निसर्ग, पानं, झाडं, पाणी, असं म्हणलं तर वावगं होणार नाही की ही सर्व जी काही चराचर सृष्टी आहे ती सूर्यामुळेच एवढी बहरते. आपल्या धर्मात सुद्धा सूर्याला खूप अनन्य साधारण महत्व आहे. सूर्याची उपासना करतात, काही जण सूर्य नमस्कार घालतात, काही जण सूर्याला नमस्कार घालतात. आपण आपल्या कार्यक्रमाची सुरुवात सुद्धा त्याच सूर्याला नमन करून करणार आहोत. आता सुद्धा त्यांनी आपल्यावर कृपा केलेली आहे, फार ऊन नाही आहे आणि असं मस्त आल्हाददायक वातावरण इकडे झालेलं आहे. तर कार्यक्रमाची सुरुवात करण्यासाठी आमंत्रित करतो आशुतोष रानडे यांना. आणि हे नाट्यगीत आहे पुरुषोत्तम दारवेकर यांचं. संगीत दिलंय पंडित जितेंद्र अभिषेकी. स्वर आहेत पंडित वसंतराव देशपांडे. आणि नाटक होतं कट्यार काळजात घुसते, राग ललित पंचम.
किरण तुझे कोटी कोटी किरण तुझे कोटी कोटी किरण तुझे आनल शरा उधळी कोटी कोटी किरण तुझे आनल शरा उधळी अमृत कण परिहोनी अमृत कण परिहोनी आणो रेणू उजळी आणो रेणू उजळती तेजातच जनन मरण तेजा तेजातच जनन मरण तेजातच जनन मरण तेजातच नवीन साज तेजातच नवीन साज हे दिनमणि व्योमराज हे दिनमणि व्योमराज हे दिनमणि व्योमराज भास्कर हे गगनराज तेजो अगोर भास्कर हे गगनराज तेजो लोहगोल तेजो लोहगोल हे ज्योति हे ज्योति हे ज्योति पारिजात फुलनाम अंगणी पारिजात फुलनाम अंगणी पारिजात फुलनाम अंगणी बहरत यारा काय माझिया बहरत यारा बहरत यारा बहरत यारा काय माझिया बहरत यारा काय माझिया
फुलला पारिजात फुलला पारिजात फुलला. भेटे अंधाराचे जाळे झाले मोकळे आकाश. भेटे अंधाराचे जाळे झाले मोकळे आकाश. दरी खोऱ्यातून वाहे प्रकाश प्रकाश. भेटे अंधाराचे जाळे झाले मोकळे आकाश. दवतीहून नवेली झाली गवताची पाटी. दवतीहून नवेली झाली गवताची पाटी. गाणी जुनी नव्याने आई पाथरांच्या क्षणापूर्वीचे पलटे जग उदास उदास. भेटे अंधाराचे झाले मोकळे झाला आजचा प्रकाश जुना कालचा काळोख. झाला आजचा प्रकाश जुना कालचा काळोख. चांदण्याला किरणाचा सोनसळीया पेशेत. चांदण्याला किरणाचा सोनसळीया पेशेत. सारे रोजचे तरीही सारे रोजचे तरीही नवा सुवास सुवास. भेटे अंधाराचे दरी खोऱ्यातून वाहे प्रकाश प्रकाश.
माझे त्याला घ्यावे शाश्वतात फिरून जावे सर्वनाशवंत अनादि अनंत अनादि अनंत अरूपास पाहे रूपी तोच भाग्यवंत निसर्गात भरून आहे अनादि अनंत अनादि अनंत अनादि अनंत. वा, खूप सुंदर अमर. जरी बघतो सुरू तुला तरी कायसे नभास म्हणतो जमीन आणि जमीन जळवासे जरी बघतो सुरू तुला तरी कायसे नभास म्हणतो जमीन आणि जमीन जळवासे एक तुझ्या स्मरणांचा विसरून उतरे ऋतु हिरवा ऋतु बरवा ऋतु हिरवा ऋतु बरवा ऋतु हिरवा ऋतु बरवा पाचू चावनी मृगवा पाचू चावनी मृगवा हिरवा ऋतु हिरवा ऋतु हिरवा ऋतु भरवा युग विरही हृदयावर युग विरही हृदयावर सरसरतो मधुशिरवा हिरवा ऋतु भरवा मन भावन श्रावण मन भावन श्रावण प्रिय साधन श्रावण मन भावन प्रिय साधन मन भावन श्रावण मन भावन श्रावण भिजवी तन भिजवी मन श्रावण मन भावन श्रावण भिजवी तन भिजवी मन श्रावण तर तर त्यादरावर तर तर त्यादरावर प्रणयी संकेतनवा हिरवा ऋतु भरवा ऋतु हिरवा ऋतु भरवा ऋतु हिरवा. कवी उमटे इंद्रधनु श्रावणात नभातच नाही तर सर्व निसर्गच रंगबेरंगी होतो. आणि पूर्वीच्या काळी तर याच फुलांच्या रंगापासून पत्र लिहिली जायची. आणि हे जर प्रेमपत्र असेल
तर अगदी हृदयाची लेखणी व्हायची. त्याच्या पुढे दुसरं गाणं होतं, त्यामुळे त्याची हा मायना होता. तरी सुद्धा पण प्रेमात जर का अडथळे काही कमी नसतात, अगदी फुलांना सुद्धा काटे असतातच. तसंच पण जर का कुणाला काट्यासारखे फुलच रुतत असले तर त्याला काय म्हणणार? कुठला दैवयोग असेल तो? गीत आहे शांता शेळके यांचं, संगीत पंडित जितेंद्र अभिषेकी, गायन पंडित जितेंद्र अभिषेकी, रामदास कदम, पंडित राम देशपांडे. नाटक रामदास कामतच म्हटलं, कदम रामदास कामत, पंडित राम देशपांडे. नाटक हे बंद रेशमाचे, राग भीमपलास. आणि या नाटकाचे लेखक होते रणजित देसाई. आमंत्रित करीत आहे विद्यानंद देशपांडे. ज्याने आता शांता शेळक्यांचं टोपण नाव आणि प्रश्न विचारले, तर ज्या वेळेला त्या सरकारी याच्या परीक्षण समितीवर होत्या, चित्रपट परीक्षण समितीवर, त्यावेळेला चित्रपटासाठी लिहिताना त्यांना हे नाव वापरण्याची परवानगी नव्हती. म्हणून त्यांचे फॅमिली डॉक्टर होते डॉक्टर वसंत अवसरे, ज्यांनी पुढे कधी लिहिलेलं काही नाहीये, पण ते नाव घेऊन त्यांनी काही त्यांच्याच परवानगीने काही चित्रपट गीतं लिहिलेली आहेत. म्हणून ते नाव त्यांचं त्या ठिकाणी डॉक्टर वसंत अवसरे असं दिसतं आपल्याला. आणि आत्ताचं जे आता मी गाणं म्हणतोय त्याचं सुद्धा जेव्हा हे बंद रेशमाचे या नाटकासाठी शांताबाई गीतं करत होत्या, तेव्हा ह्या प्रसंगासाठी गीतरचनेचा विचार चालला होता. तेव्हा अभिषेकी बुवांनी त्यांना एक शेर ऐकवला होता, लोक काटों की बात करते हैं, हमने तो फूलों से जख्म खाई है. आणि हे ऐकल्या त्यांना हे शब्द लगेच सुचलेले आहेत. काटा रुते कोणाला, आक्रंदतात कोणी, मज फूलही रोतावे, हा दैवयोग आहे. अशी ती रचना झालेली आहे. प्रयत्न करतो. काटा रुते कुणाला, काटा रुते कुणाला, आक्रंदतात कोणी, आक्रंदतात कोणी, मज फूल हे रुतावे, मज फूल हे रुतावे, हा दैवयोग आहे. रुते कुणाला काटा, रुते कुणाला काटा, रुते कुणाला. हा स्नेह वंचना की, हा स्नेह वंचना की, हा स्नेह वंचना की, काहीच कळेना. हा स्नेह वंचना की, काहीच कळेना. आयुष्य ओघळोनी, आयुष्य ओघळोनी, मी रिक्त हस्त आहे. रुते कुणाला काटा, रुते कुणाला काटा, रुते कुणाला, आक्रंदतात कोणी, मज फूल ही रुतावे, हा दैवयोग आहे. रुते कुणाला काटा, रुते कुणाला काटा, रुते कुणाला काटा, रुते कुणाला. वाटेवर काटे बेचित चालू, वाटेवर काटे बेचित चालू, वाटले जसा फुला फुला
कधी एक हात धरुनी कधी मिसळुनी मेळ्यात कधी एक हात धरुनी कधी मिसळुनी मेळ्यात कधी एक हात धरुनी कधी आपुलीच साथ कधी करीत चाललो वाटेवर काटे भेटीत चाललो वाटेवर काटे भेटीत चाललो वाटले जसा फुलात चाललो वाटेवर काटे आधीचा प्रसाद घेत पुढची ऐकीत साद आधीचा प्रसाद घेत पुढची ऐकीत साध आधीचा प्रसाद घेत पुढची ऐकीत साध नादातच शीळ वाजवीत चाललो नादातच शीळ वाजवीत चाललो वाटले जसा फुलात चाललो वाटेवर काटे वाटेवर काटे आता थोडासा तो दादरा सादर करतो. चला परदेसिया चला परदेसिया चला परदेसिया चला चला परदेसिया चला परदेसिया चला परदेसिया चला परदेसिया चला परदेसिया चला परदेसिया 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 चला परदेसिया चला आज की रात आज की रात आज की रात रह जा परदेसिया आज की रात ओ मग गग सागरे निरसा पसंत सा निसा प म प ग म रे म ग सागरे निरसा सा सा आज की ग म प ध प म प ग म प ध प म प म प ध म प ग प म प ग म रे म ग सागरे निरसा आज की रात
परदेसिया रखूंगी सहरा लगाए के, रखूंगी सहरा लगाए के, सवेरे चले जा, सवेरे चले जा परदेसिया जना, परदेसिया जना। नैनवा लगाए के, नैनवा लगाए के, नैनवा लगाए के, नैनवा लगाए के, परदेसिया जना, परदेसिया जना, परदेसिया जना। मंदार एक 2 मिनिटं आणखी नव्हेत. एक गोष्ट सुचली मला. भेटता कमल भेटता कमल दर होई मंदे हा भृंग, होई मंदे हा भृंग, परी सोडे ना ध्यास गुंजनात हा गंग घे छंद मकरंद घे. मिटता कमल दल, मिटता कमल दल होई मंदिहा भृंग, होई मंदिहा भृंग. मिटता अभिषेकी बुवांनी ही चाल सगळ्यात पहिल्यांदी केली आणि ही चाल त्यांनी केली आणि त्याच्यानंतर मग भार्गवराव मामा आचरेकरांसाठी ते गाणं गाणार पंडितजी म्हणून त्यांनी सालगवराळीतली जी आपली नेहमीची माहितीची चाल आहे ती केली. सो पहिली चाल ही ऐकतो, ही कधी बाहेर आली नाही. मिटता कमल दर होई मंदिहा भृंग, परी सोडे ना ध्यास, परी सोडे ना ध्यास गुंजनात हा रंग घे छंद मकरंद घे छंद. तर ही पहिली चाल केली जी बाहेर आली नाही. मग सालगवराळीतली त्यांनी केली आणि मग शेवटची घे छंद मकरंद घे छंद मकरंद प्रिय हा मिलिंद मधुसेवन. एक मला आठवलं म्हणून मी शेअर केलं. धन्यवाद. घनराणी घनराणी साजना, घनराणी घनराणी साजना. चुकले वाट रे, चुकले वाट रे सांगना. घनराणी घनराणी साजना. धीर धीर भाषा
त्यांच्या पूर्ण वेळ मधुमेह करून झाली आणि वेलीवरची फुलं पण आता हसत आहेत आणि गंध पसरवत आहेत. या आकाशाचे निळेपण गोड वाटत आहे, प्रेमात अगदी मन बावरून गेले आहे. चला या निळ्या आकाशातले असेच एक बावरले पण ऐकूयात. प्रसन्नाने मला एक मेसेज पाठवला होता, एक मराठी भाषेचं कसं वैशिष्ट्य आहे ते एक सांग म्हणून. ते एक अगदी थोडक्यात सांगतो. ते वाक्य असं त्यांनी पाठवलं होतं मला की प्रसन्न पण गाणी म्हणणार आहे. तर आता कसं आपण हे बदलू शकतो बघा, म्हणजे प्रसन्न पण गाणी म्हणणार आहे, प्रसन्न गाणे पण म्हणणार आहे आणि प्रसन्न गाणी म्हणणार पण आहे, प्रसन्न गाणे म्हणणार आहे पण नीले नीले अंबर पर चांद जब आए, प्यार बरसाए, हमको तरसाए. ऐसा कोई साथी हो, ऐसा कोई प्रेमी हो, प्यास दिल की बुझा जाए. नीले नीले अंबर पर चांद जब आए, प्यार बरसाए, हमको तरसाए. जब चूमते हैं अंबर को, प्यासा प्यासा अंबर जब चूमता है सागर को. ऊंचे ऊंचे पर्वत जब चूमते हैं अंबर को, प्यासा प्यासा अंबर जब चूमता है सागर को. प्यार से कसने को, बाहों में कसने को, दिल मेरा ललचाए, कोई तो आ जाए. ऐसा कोई साथी हो, ऐसा कोई प्रेमी हो, प्यास दिल की बुझा जाए. नीले नीले अंबर पर चांद जब आए, प्यार बरसाए, हमको तरसाए. ऐसा कोई साथी हो, ऐसा कोई प्रेमी हो, प्यास दिल की बुझा जाए. नीले नीले अंबर पर चांद जब आए, प्यार बरसाए, हमको तरसाए. ला 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 ला. डिपाडी डिपांग डिची पाडी डिपांग डिवाडी डिची पाडी डिपांग डिपारी डिपांग डिची पाडी डिपांग डिवाडी डिची पाडी डिपांग. काळी माती निळ पाणी रव शिवा, ताजा ताजा मळदाचा गुईसाया भा. डिपारी डिपांग डिवाडी डिपांग डिची पाडी डिपांग डिपारी डिपांग डिची पाडी डिपांग डिवाडी डिची पाडी डिपांग. काळी माती निळ पाणी रव शिवा, ताजा ताजा मळदाचा गुईसाया भा. ज्वानीच्या या मळामध्ये फिरतेच पाणी, गंगायाला कवचिक आलं नाही कोणी. मळाला या मळेवाली भेटलीच नाय, अगरानी माझ्या मळ्यामध्ये घुसशील काय. पारडी पांगडीची पाडी डिपांग हेडी पाडीची पाडी डिपांग, पारडी पांगडीची पाडी डिपांग हेडी पाडीची पाडी डिपांग. पारडी पांगडीची पाडी डिपांग हेडी पाडीची पाडी डिपांग. काकडीचा बांधा तुझा मिरचीचा दोरा, मुळावानी कडू तरी रंग गोरा गोरा. तुझा मिरचीचा चोरा, तुझा रंग गोरा गोरा. तुझा मिरचीचा चोरा, तुझा रंग गोरा गोरा. पोरी काकडीचा बांधा तुझा मिरचीचा चोरा, मुळावानी कडू तरी रंग गोरा गोरा.
लिंबवानी कांती तुझी बिटवानी भट टमाट्याचे गाल तुझे भेंडीवानी बोट काळजात मंडई तू मांडशील काय राणी माझ्या मळामणी गुजशील काय पारडी पांगडी पाडी पांगडी पाडी पाडी पारडी पांगडी पाडी पांगडी पाडी पाडी पारडी पांगडी पाडी पांगडी पाडी पारडी पांगडी पाडी पांगडी पाडी जीव शिवाची बैला जोड लावील पैदल आपली कुड गौल मोरात मानता गौल मानता एक रामाच्या मानाचा एक मानाचा गौल मोरात मानता गौल मानता एक रामाच्या मानाचा एक मानाचा तान सरदाची है नाम जोडी तान सरदाची है नाम जोडी कुण हवी हाती जोडी माझा राजा रे गौल मोराचा मानता गौल मानता एक रामाचा मानाचा एक मानाचा क्या बात है क्या बात है क्या बात है क्या बात है माहौल आता जस्ट माझा प्रसन्नाशी फोन झाला 24 तारखेला गेट टुगेदर आहे त्याला येतोयस का अनफॉर्च्युनेटली माझा 25ला गाणं आहे पुण्यात असून सुद्धा मला येता येणार नाही आणि फोन ठेवताना तो मला म्हटला की जरा एक बाईट पाठव आधी म्हणले बाईट काय आपल्याच लहानपणापासून जे माहिती आहे त्या लोकांना बाईट कसं पाठवायचं पण नंतर लक्षात आलं की माझी अशी तुमच्या सगळ्यांशी भेट होत नाहीये तर या निमित्ताने निदान अशा पद्धतीनं तरी आपण इंटरॅक्ट करू मी तुम्हाला सगळ्यांना खूप मिस करणार आहे मला प्रवास करायला लागतो त्यामुळे इच्छा असून सुद्धा जितकं मला तुम्हाला सगळ्यांना भेटायची इच्छा असते किंवा संपर्कात राहायची इच्छा असते ते करता येत नाही पण मी तुम्हाला सगळ्यांना मिस करीन तुम्ही सगळे मला प्लीज मिस करा आणि मी फेब्रुवारीमध्ये परत येतोय तेव्हा आपण प्लीज भेटायचा प्रयत्न करूया ओके एन्जॉय युअरसेल्व्स अँड आय होप टू सी यू सांग शेडवा सुस्ता कसो संडाळ्याचो साड हिरव्या हिरव्या रंगात साडी गणसा सांग शेडवा सुस्ता कसो संडाळ्याचो साड हिरव्या 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 साडीत हिरवी हिरवी पान हिरव्या हिरव्या पानात सारं
थंडगार थंडीमध्ये लाली कडे लाली तुळजार डोळ्यामध्ये होऊ नको ला 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 डोळ्यामध्ये होऊ नको उभी अशी ताट हिरव्या हिरव्या झाडी घनदाट सांग शेळवा दिसला कसो खंडाळ्याचो घाट हिरव्या हिरव्या बोगद्यात गाडी जाता होई अंधार बोगद्यात गाडी जाता होई अंधार अंधारात प्रीत घेता प्रीतीचो आधार ला 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 इंजिनाच्या मागे जाती ला 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 इंजिनाच्या मागे जाती रे मागोपार हिरव्या हिरव्या झाडी घनदाट सांग शेळवा दिसला कसो खंडाळ्याचो घाट हिरव्या हिरव्या झाडी घनदाट सांग शेळवा दिसला कसो खंडाळ्याचो घाट हिरव्या हिरव्या झाडी घनदाट सांग शेळवा दिसला कसो खंडाळ्याचो घाट हिरव्या हिरव्या दोषावे दोषोनी मज द्यावे पसाय जे काळाची व्यंकटी सांडो तया सत्कर्मी रती वाढो भूता परस्परे करो मैत्र जीवांचे दुरितांचे तीव्र गाओ विश्वस्वधर्म सूर्ये तमाओ जो जे मानशील तो तेरा हो प्राणी चला कल्पतरूंचे आरभ चेतना चिंतामणीचे गाव बोलते जे अर्णव पीयूषांचे चंद्रमेचे लांछन मातंड सदा सज्जन सोय रे किंबहुना सर्व सुखी पूर्ण होई तिनी लोकी भजिजो आदि पुरुषी अखंडित आणि ग्रंथोपजीविये विशेषी लोकीये दृष्टादृष्ट विजये होवावे येथमणे श्री विश्वेश्वरा